डिस्कस केलं? तर लास्ट लेक्चरला आपण आपले कोणते पॉईंट डिस्कस करत होतो, तर काय डिस्कस केले लास्ट लेक्चरला जरा सांगा मला, लक्षात असेल तर तुमच्या. काय 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 डिस्कस केले बघा. लास्ट पॉईंट आपला जो होता लक्षात आहे काय 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 केलं त्यामध्ये. लास्ट लेक्चरमध्ये आपण हे बघितलं, न्यूमरिकल्स बघितलेले होते. तर न्यूमरिकल्समध्ये काय बघितलं आपण की मोलॅरिटी कॉन्सेप्ट बघितली. त्याच्या आधीही न्यूमरिकल्स बघितलेले. मोलॅरिटी तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन झालेला होता. त्याच्या आधीही न्यूमरिकल्स बघितलेले होते. नंबर ऑफ मोल्स ही कॉन्सेप्ट बघितलेली होती. मग आपण म्हटलं की 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज इक्वल्स टू ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स. आणि ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकलचा जो मास आहे तो त्याचा ॲटॉमिक मास आहे किंवा मॉलिक्युलर मास. So 1 mole of any substance is equals to Avogadro number of particles is equals to molecular mass or atomic mass. मग मोलार मास कधी म्हणायचा, मॉलिक्युलर मास कधी म्हणायचा हे सांगितलंय. एका सिंगल आयटमचा मास यू मध्ये मेजर करतो आणि 6.022 × 10⁻23 पार्टिकल्सचा जो मास असतो तो ग्रॅम मध्ये असतो. दॅट इज इक्वल्स टू 1 मोल. 1 मोल इज इक्वल्स टू ॲटॉमिक मास इज इक्वल्स टू Avogadro नंबर ऑफ पार्टिकल्स. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ही टर्म बघितली, त्यामध्ये मोलॅरिटी हा पॉईंट बघितला. मोलॅरिटी मध्ये काय म्हटलं, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन अ व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, बट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन शुड बी इन लिटर्स. त्यासाठी रिलेटेड न्यूमरिकल्स बघितले. ओके. आता जेव्हा आपण कंपाऊंड्स म्हणतो, काय म्हणतो कंपाऊंड्स, ते कंपाऊंड्स मेनली किती टाईपचे असतात, 2 टाईपचे असतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि काय असतात तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मला फर्स्ट लेक्चरला मी सांगितलेले होते की इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे ज्यामध्ये CH बॉन्ड नाही आहे आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे ज्यामध्ये कोणता बॉन्ड आहे, CH बॉन्ड आहे. तर आता आपण काय करायचं आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स डिस्कस करायचं आहे. पण ऑर्गॅनिक कंपाऊंड डिस्कस करण्यासाठी थोडं आपण कार्बन बद्दल डिस्कस करूया. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे. कार्बन बिलॉंग्स टू फर्स्ट पिरियड. कार्बन बिलॉंग्स टू विच पिरियड. कार्बन बिलॉंग्स टू फर्स्ट नो सेकंड पिरियड. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. कार्बन बिलॉंग्स टू सेकंड पिरियड. हां. आणि त्याचा ग्रुप नंबर कोणता आहे तर त्याचा ग्रुप कोणता आहे तर ग्रुप 14 आहे. सेकंड पिरियड ग्रुप 14. आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 2, काय आहे 4 आहे. म्हणजे कार्बनच्या पहिल्या शेलमध्ये, हा न्यूक्लियस आहे, पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर 2 इलेक्ट्रॉन आहेत. आणि बाहेरच्या शेलमध्ये राहिलेले किती इलेक्ट्रॉन आहेत तर 1, 2, 3, 4. ओके. कारण ॲटॉमिक नंबर कार्बनचा किती आहे तर 6 आहे. मग आपण काय म्हणतो, एखादा ॲटम आहे, एखादा ॲटम एलिमेंटचा ॲटम जर असेल तर स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी त्याला काय कम्प्लीट व्हायला पाहिजे, ऑक्टेट कम्प्लीट व्हायला पाहिजे. काय कम्प्लीट व्हायला पाहिजे, ऑक्टेट कम्प्लीट व्हायला पाहिजे. किंवा तो स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी नियरेस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करत असतो तर अचीव करत असतो. आता मी इथं काय करते बघा, पहिल्या पिरियडमध्ये हायड्रोजन असतं, हेलियम असतं. मग इथं खाली कोण असतं, लिथियम, बेरिलियम असतं, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि काय असतं नियॉन असतं. मग जर हा कार्बन कन्सिडर केला तर ह्या कार्बनच्या नियरेस्ट म्हणजे हॅलोजन बघितला तर एक तर हेलियम आहे किंवा नियॉन आहे. कार्बनला नियरेस्ट कोण आहे, नियरेस्ट जे 2 आहेत, नियरेस्ट जे 2 इनर्ट गॅसेस आहेत. कारण इनर्ट गॅसेसचं जर कॉन्फिगरेशन अचीव केला तर स्टॅबिलिटी काय होते, इन्क्रीज होते. इनर्ट गॅसेसचा काय अचीव केला, इनर्ट गॅसेसचा कॉन्फिगरेशन अचीव केला तर स्टॅबिलिटी अचीव होते. तर ह्याची तर आहे 2, काय आहे 4 आहे. हेलियमचं कॉन्फिगरेशन काय असतं 2 असतं आणि नियॉनचं कॉन्फिगरेशन काय असतं 2,8 असतं. मग जर हेलियमचं कॉन्फिगरेशन अचीव करायचं असेल तर ह्याला 4 इलेक्ट्रॉन काय करावे लागतील, लूज करावे लागतील. 4 इलेक्ट्रॉन काय करावे लागतील, 4 इलेक्ट्रॉन काय करावे लागतील तर 4 इलेक्ट्रॉन लूज करावे लागतील. इथं लक्षात, जर हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करून स्टॅबिलिटी अचीव करायची असेल तर कार्बनला किती इलेक्ट्रॉन लूज करावे लागतील, कार्बन शुड हॅव टू लूज 4 इलेक्ट्रॉन. मग 1 इलेक्ट्रॉनला एनर्जी जितकी 1 इलेक्ट्रॉनला लूज करण्यासाठी जेवढी एनर्जी द्यायला लागते त्यापेक्षा जास्त दुसऱ्या इलेक्ट्रॉनला लूज करायला, त्यापेक्षा जास्त तिसऱ्या इलेक्ट्रॉनला लूज करायला, त्यापेक्षा जास्त चौथ्या इलेक्ट्रॉनला काय करायला, लूज करायला. मग जर ह्याला 4 इलेक्ट्रॉन लूज केले आणि C4 फॉर्म झाला, जर C4 फॉर्म झाला, C4 फॉर्म झाला म्हणजे हेलियमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव झाला म्हणजे हा C4 काय असायला पाहिजे होता, स्टेबल असायला पाहिजे होता. हा C4+ काय असायला पाहिजे होता, स्टेबल असायला पाहिजे होता. पण हा स्टेबल होत नाही कारण ह्याची साईज खूप छोटी होते. साईज बिकम्स व्हेरी स्मॉल.
size becomes very small and it becomes highly charged. And it becomes highly charged. Now due to these two reasons, हे बघा ही एकदमच साइज छोटी होते आणि हायली चार्ज होते, त्यामुळे C4 म्हणजे कार्बन जेव्हा 4 इलेक्ट्रॉन लूज करतो, जरी हेलियम सारखा कॉन्फिगरेशन त्याने अचीव केला तर त्याला स्टॅबिलिटी मिळत नाही, बिकॉज त्याची साइज खूपच कमी होते. साइज काय होते, खूपच कमी होते आणि साइज कमी झाल्यामुळे रिपल्शनचे चान्सेस असतात अँड इट बिकम्स हायली चार्ज. म्हणजे कार्बन वरती +4 चार्ज झाला ना, तर तो हायली चार्ज झाला, त्यामुळे कार्बन हा काय करू शकत नाही, 4 इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी. मग ठीक आहे, 4 इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही पण 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. मग जर कार्बन 4 इलेक्ट्रॉन घेणार आहे तर बघा C4- फॉर्म होणार. जेव्हा तो 4 इलेक्ट्रॉन घेणार, सेम कन्सेप्ट आहे, जेवढा 1 इलेक्ट्रॉन घेण्यासाठी एनर्जी द्यावी लागते त्यापेक्षा जास्त 2 इलेक्ट्रॉन देण्यासाठी एनर्जी बाहेर द्यावी लागते, त्यापेक्षा जास्त 3 इलेक्ट्रॉन घेण्यासाठी एनर्जी बाहेर द्यावी लागते, त्यापेक्षा 4 इलेक्ट्रॉन म्हणजे चौथा इलेक्ट्रॉन लूज गेन करण्यासाठी खूप जास्त एनर्जी काय करावी लागते, बाहेर द्यावी लागते. हा, मग अशी एवढी एनर्जी बाहेर देऊ शकतो का, नाही. आणि C4 जेव्हा फॉर्म 4- जेव्हा फॉर्म होतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव होतो, पण काय होतं की सेंटरला 6 प्रोटॉन असतात. सेंटरला प्रोटॉन किती असतात, 6 असतात, पण इलेक्ट्रॉन्स किती होतात तर 10. इलेक्ट्रॉन्स किती होतात, 10. का 10 इलेक्ट्रॉन झाले बघा, 1 2 3 4 1 2 3 4 5 6 आणि घेतलेले 4, असे टोटल इलेक्ट्रॉन किती झाले, 10 झाले. तर ऍक्च्युअली जेव्हा C4- फॉर्म होतं तर प्रोटॉन जो आहे ते 6 पॉझिटिव्ह चार्ज 6 प्लस इलेक्ट्रॉन असतात, प्रोटॉन 6 असतात पण इलेक्ट्रॉन्स किती होतात, 10 होतात. नेगेटिव्ह चार्ज जास्त वाढतो आणि नेगेटिव्ह चार्ज जास्त वाढल्यामुळे रिपल्शन खूप ग्रेट एक्सटेंटला होतो. इट कॉजेस रिपल्शन टू अ व्हेरी ग्रेट एक्सटेंट आणि रिपल्शन हा खूप झाल्यामुळे ह्याची स्टॅबिलिटी काय होते, लूज होते. म्हणजे C4- पण स्टॅबिलिटी अचीव करू शकत नाही. म्हणजे ह्यावरनं असं समजते की कार्बन हा 4 इलेक्ट्रॉन देऊ पण शकत नाही, कार्बन हा 4 इलेक्ट्रॉन घेऊ पण शकत नाही. हे 2 केसेस तर करू शकत नाही, कारण दोन्हीच्या केसेसमध्ये जरी त्यांना ऑक्टेट कंप्लीट झालं, इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन जरी अचीव झाला, पण इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन अचीव झाला म्हणून त्याला स्टॅबिलिटी अचीव झाली नाही. मग काय करू शकतो, तर सम केसेसमध्ये मग असं जर होत असेल तर मग कार्बन आणि एक रोड उडवतो. कार्बन आणि एक रोड उडवतो आणि अनेक रोड कोणता उडवतो, तर तो म्हणतो काय करतो मी, माझ्याकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, ठीक आहे, मी हे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत हे दुसऱ्या कोणत्या तरी ऍटम्स बरोबर काय करू शकतो, शेअर करू शकतो. मग जो दुसरा ऍटम आहे तो शेअर करणारा सेम ऍटम असू दे किंवा दुसरा ऍटम असू दे, त्याच्याशी मला काय मतलब नाही. माझे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, मी ते 4 इलेक्ट्रॉन्स शेअर करतो. शेअर केल्यामुळे ते टोटली दिले पण नाही, ते टोटली घेतले पण नाही, त्यामुळे एनर्जी वाढली पण नाही, एनर्जी काय झाली नाही, कमीही झाली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेगेटिव्ह चार्ज वाढला नाही, नेगेटिव्ह चार्जही वाढला नाही आणि साईजही कमी झालं नाही. नेगेटिव्ह चार्जही वाढला नाही, शेअरिंग मध्ये काय झालं, सगळ्यांचं बॅलन्सिंग झालं. काय टोटल इलेक्ट्रॉन त्याच्या कार्बनकडे आला असं नाही झालं, की जेव्हा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होतंय, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनमुळे काय होतं तर इलेक्ट्रॉन्स वाढतही नाही, म्हणजे इलेक्ट्रॉनचा टोटल इलेक्ट्रॉनचा जो काय वजन होतं, म्हणजे जो काय इफेक्ट होता टोटल 10 इलेक्ट्रॉनचा, तो काय डायरेक्टली न्यूक्लियसवर पडत नाही. ॲज वेल ॲज शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यामुळे साईज पण कमी होत नाही आणि हायली चार्ज पण तो होत नाही. मग ह्या रिझन सगळे इव्हॉल्व होतात आणि आपण काय करतो, कार्बनला कोणत्याही दुसऱ्या ॲटम बरोबर काय करतो, एका कार्बन ॲटमला कोणत्याही दुसऱ्या कार्बन ॲटम बरोबर काय करतो, दुसऱ्या कोणत्याही कार्बन ॲटम असू दे किंवा दुसरा ॲटम असू दे चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही. मी तर काय घेते, हायड्रोजन घेते. इथे एक हायड्रोजन ह्याचा इलेक्ट्रॉन, इथे एक हायड्रोजन ह्याचा क्रॉस इलेक्ट्रॉन, इथेही हायड्रोजन एक क्रॉस इलेक्ट्रॉन, इथेही हायड्रोजन एक क्रॉस इलेक्ट्रॉन. आता तसं बघितलं तर शेअरिंग झालंय. काय झालंय, शेअरिंग झालंय. म्हणजे कार्बन म्हणतोय की मी तुला माझा इलेक्ट्रॉन दिल्यासारखं आहे, हायड्रोजन म्हणतोय मी पण माझा इलेक्ट्रॉन तुला दिल्यासारखं आहे. मग ह्या केसमध्ये काय होतं, हा कार्बन आहे, न्यूक्लियस आहे कार्बनचा, ठीक आहे, ही पहिली शेल आहे, यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 इलेक्ट्रॉन आहेत. दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 4, 1 2 3 आणि काय असतात, 4. ह्यामध्ये शेअरिंग ऑफ काय होते, इलेक्ट्रॉन, इथे पण इलेक्ट्रॉन, न्यूक्लियस, इथे पण इलेक्ट्रॉन, न्यूक्लियस.
शेअरिंगमुळे 4 हायड्रोजननी स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन शेअर केले, ॲज वेल एज कार्बन पण त्याचे 4 इलेक्ट्रॉन शेअर करतोय हायड्रोजन बरोबर. पण ओव्हरऑल इफेक्ट असा दिसतो की हायड्रोजनचा ऑक्टेट कंप्लीट होतोय, सॉरी हायड्रोजनचा ट्यूपलेट कंप्लीट होतोय. 1 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, मग हायड्रोजनचा काय कंप्लीट होतोय, ट्यूपलेट कंप्लीट होतोय. आणि कार्बनचा काय कंप्लीट होतोय, तर ऑक्टेट कंप्लीट होतोय. ह्यामुळे हायली चार्ज पण होत नाही, साईज छोटं पण होत नाही, रिपल्शन पण होत नाही. मग ह्या सगळ्या केसेस होत नाहीत, पण ऑक्टेट कंप्लीट होतो. त्यामुळे ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होतं, ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ कार्बन इट फॉर्म्स स्टेबल कंपाऊंड. तो काय फॉर्म करतो, स्टेबल कंपाऊंड फॉर्म करतो. त्यामुळे मोस्ट ऑफ द, ह्यावरून आपण असं म्हणू शकतो की मोस्ट ऑफ द कंपाऊंड जे कार्बनचे असतात ते कशामुळे फॉर्म झालेले असतात, तर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे फॉर्म झालेले असतात. लॉस ऑफ इलेक्ट्रॉनमुळे किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉनमुळे होत नाही, कारण लॉस आणि गेनचे त्यांचे रिझन्स आहेत. त्यांचे रिझन आहेत. एखादा ॲटमला स्टॅबिलिटी जर अचीव्ह करायची असेल, मी काय सांगते बघा, एखाद्या ॲटमला स्टॅबिलिटी काय करायची आहे, अचीव्ह करायची असेल, तर एखाद्या ॲटमला जर स्टॅबिलिटी अचीव्ह करायची असेल तर तो नियरेस्ट इनर्ट गॅसचा कॉन्फिगरेशन अचीव्ह करायला बघतो. मग जर नियरेस्ट इनर्ट गॅसचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर अचीव्ह करायचा असेल तर तो काय करू शकतो, कार्बन काय करू शकतो, 4 इलेक्ट्रॉन देऊ पण शकतो किंवा 4 इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतो. पण या दोन्ही केसेस मध्ये आपल्याला असं दिसलं की दिल्यामुळे खूपच साईज छोटी झाली आणि तो हायली चार्ज झाला. मग स्टॅबिलिटी तर अचीव्ह झालीच नाही त्यामुळे, आणि 4 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे काय झालं, एक्स्ट्राचे प्रोटॉन न्यूक्लियस मध्ये 6च आहेत पण इलेक्ट्रॉन्स 10 झाले. मग ते इलेक्ट्रॉन्स जे 10 झाले त्यांचा वर्चस्व वाढला आणि रिपल्शन वाढला, आणि रिपल्शन वाढलं तर एनर्जी काय होते, वाढते. रिपल्शन वाढलं तर एनर्जी वाढते, आणि एनर्जी वाढल्यामुळे स्टॅबिलिटी काय होत असते, तर कमी होत असते. मग कार्बन 4 इलेक्ट्रॉन देऊन घेऊन आयोनिक कंपाऊंड फॉर्म करत नाही. कार्बन 4 इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही किंवा 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही, त्यामुळे तो आयोनिक कंपाऊंड फॉर्म करू शकत नाही. मग कार्बन्स मध्ये कोणता बॉन्ड असतो, केमिकल बॉन्ड कोणता असतो, कार्बन मध्ये कोणता केमिकल बॉन्ड असतो, तर कार्बन मध्ये जो केमिकल बॉन्ड असतो तो कोणता असतो, तर कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे असा बॉन्ड जो फॉर्म झालाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन टू ॲटम्स. एक ॲटम दुसरा ॲटम, मग समोरचा ॲटम सेम असू दे किंवा डिफरंट असू दे त्याच्याशी काहीही संबंध नाही, पण म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनमुळे फॉर्म झालेला बॉन्ड त्याला कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. आणि म्युच्युअल शेअरिंगमुळे फॉर्म झालेल्या बॉन्डमुळे ऑक्टेट कंप्लीट होतात. काय होतात, ऑक्टेट कंप्लीट होतात. हे मी तुम्हाला कार्बनचं सांगितलं. मग फक्त कार्बनच कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करू शकते का रे, नाही. मी तुम्हाला पहिलाच सांगितलं की आयोनिक बॉन्ड्स हे फक्त सॉल्ट्सच फॉर्म करतात, ज्यामध्ये टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतं. खूप सारे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे जे पर्टिक्युलर आहेत हे कशाने फॉर्म करतात, बॉन्डिंग, तर कोव्हॅलेंट बॉन्डिंगच करतात. आता अर्थवर जेव्हा हायड्रोजन एक्झिस्ट होतो फक्त H म्हणून एक्झिस्ट होत नाही, तो H2 म्हणून एक्झिस्ट होतो. ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, निऑन नाही. हे जेवढे काही मी आता सांगितले तुम्हाला एलिमेंट्स, ते अर्थवरील मॉलिक्युलर स्टेटमध्ये एक्झिस्ट होतात. ते अर्थवर एक्झिस्ट होताना मॉलिक्युलर स्टेटमध्ये एक्झिस्ट होतात. का, तर मॉलिक्युलर स्टेटमध्ये त्यांना स्टॅबिलिटी अचीव्ह होते. काय अचीव्ह होते, स्टॅबिलिटी अचीव्ह होते. आणि जो कोणता एलिमेंट स्टेबल फॉर्म मध्ये अर्थवर एक्झिस्ट आहे तो दुसऱ्या बरोबर नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशरला रिॲक्ट होत नाही. काय होत नाही, रिॲक्ट होत नाही. आता बघा, हायड्रोजनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतो, एकच असतो. आणि दुसऱ्या हायड्रोजनच्या, कोणताही हायड्रोजन घ्या, त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, एक असतात. मग हे 2 हायड्रोजन काय करतात, म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करतात. म्हणजे ह्याने एक इलेक्ट्रॉन दिला, ह्याने एक इलेक्ट्रॉन दिला, न्यूक्लियस. मग ते इलेक्ट्रॉन्स काय झाले, तर शेअर झाले. मग इथं जो काय, हा हायड्रोजन, ह्याचा एक इलेक्ट्रॉन, ह्या हायड्रोजन, ह्याने दोघांनी म्युच्युअल शेअरिंग केलं
आणि म्युच्युअल शेअरिंगमुळे जो बॉन्ड फॉर्म झाला, 2 इलेक्ट्रॉनचा एक बॉन्ड असतो. 2 इलेक्ट्रॉनचा काय असतो, एक बॉन्ड असतो. मग हायड्रोजन हा काय फॉर्म करतो, तर कोव्हॅलेंट बॉन्ड करतो ड्यू टू शेअरिंग ऑफ काय इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट बघा, आता हायड्रोजन नंतर ऑक्सिजन म्हणते. ऑक्सिजनचं कॉन्फिगरेशन जर बघितलं तर ऑक्सिजनचं कॉन्फिगरेशन आहे 2,6. ऑक्सिजनचं कॉन्फिगरेशन किती आहे, 2,6. म्हणजे त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 6 इलेक्ट्रॉन मी लिहिते कसं बघा, 1 2 3 4 5 आणि काय लिहिते 6. परत ऑक्सिजनवर किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 5 6. मग अर्थवर जेव्हा ऑक्सिजन एक्झिस्ट होतो तो फक्त ॲटम म्हणून एक्झिस्ट होत नाही, तो O2 मॉलिक्यूल म्हणून एक्झिस्ट होतो. कारण जेव्हा पण तो O2 मॉलिक्यूल बरोबर म्हणून एक्झिस्ट होतो तेव्हा तो कोणत्या दुसऱ्या सबस्टन्स इनर्ट मध्ये ऑक्टेट कंप्लीट झाला, त्यामुळे त्याला काहीतरी स्टॅबिलिटी अचीव होते. मग जर आता ह्या केसमध्ये काय होणार आहे, ह्या ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, 2. ह्या पण ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, 2. 6 आहेत बाहेरच्या शेलमध्ये, 2 पाहिजे. 6 आहेत बाहेरच्या शेलमध्ये, किती इलेक्ट्रॉन पाहिजे, 2 पाहिजे. तर हे पण काय करतात, 2 ऑक्सिजन ॲटम म्युच्युअल शेअरिंग करतात. म्हणतात की माझे 2 इलेक्ट्रॉन तुला शेअर करतो म्हणजे तुझा ऑक्टेट कंप्लीट होतो. सिमिलरली तू तुझे 2 इलेक्ट्रॉन माझ्याबरोबर शेअर कर म्हणजे माझा पण ऑक्टेट काय होतो, कंप्लीट होतो. असं दोन्ही ऑक्सिजन ॲटमचा ऑक्टेट कंप्लीट होतो. पण तर अर्थवर एक्झिस्ट होताना काय म्हणून होतात, ॲटम म्हणून नाही तर मॉलिक्यूल म्हणून. मग कसं होतं बघा, हा पर्टिक्युलर न्यूक्लियस आहे, ही पहिली शेल आहे. ह्या पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2. आणि ह्या दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 5 6. आता शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झालं. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झालं म्हणजे इथं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इथं काय आहे, न्यूक्लियस आहे, ही पहिली शेल आहे. ह्या पहिल्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. बघा टोटल इलेक्ट्रॉन किती असतात, त्याचे 6. 1 2 3 4, हे बघा 5 5 6. हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथं आणि इथं जे इलेक्ट्रॉन आहेत हे ह्या ऑक्सिजन ॲटमचे आहेत आणि ह्या ऑक्सिजन ॲटमचे हे 2 इलेक्ट्रॉन आहेत. मग टोटल इलेक्ट्रॉन शेअर किती झाले, 1 2 3 4 ह्याचे. हे बघा म्हणजे ही जर पूर्ण शेल कन्सिडर केली, ही पूर्ण शेल जर कन्सिडर केली, 1 2 3 4 इलेक्ट्रॉन ह्याचे झाले 4. हे 4 आणि इकडचे 4, टोटल किती झाले, 8. इकडचे शेअर झालेले त्याचे 2 ह्याचे 2 असे 4 इलेक्ट्रॉन आणि इथले 4 किती झाले, 4 आणि 4 8. सिमिलरली 1 2 3 4 आणि शेअर ह्याचे स्वतःचे 2 आणि हे बाजूवाल्याबरोबर 2 म्हणजे बाजूचे 2 असे शेअर झाले. मग टोटल 1 2 3 4 5 6 7. मग हा जो आपण दाखवताना ऑक्सिजन कसा होतो, ऑक्सिजन 1 2 3 4 इथं काय लिहिलं 5 आणि 6. सिमिलरली 1 शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, याचे 2 इलेक्ट्रॉन याचे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे O डबल बॉन्ड काय झाला, O डबल बॉन्ड काय झाला O2. म्हणजे ऑक्सिजन O2 मॉलिक्यूल, स्टेबल O2 मॉलिक्यूल फॉर्म होण्यासाठी, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, स्टेबल ऑक्टेट मॉलिक्यूल फॉर्म करण्यासाठी, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागले, 2 इलेक्ट्रॉन. एका ऑक्सिजन ॲटमने किती इलेक्ट्रॉन शेअर केले, 2. मग 2 ऑक्सिजन ॲटमनी दोघांमध्ये किती इलेक्ट्रॉन शेअर केले, 4. मग हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 हा ऑक्टेट कंप्लीट झाला. सिमिलरली 1 2 3 4 5 6 7 8 हा ऑक्टेट काय झाला, ऑक्टेट काय झाला तर कंप्लीट. समजतंय, एका ऑक्सिजन ॲटमचा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनमुळे ऑक्टेट कंप्लीट झाला. मग शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन नंतर तो मॉलिक्यूल का फॉर्म होत नाही, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण ऑक्टेट फॉर्म झालाय हा इम्पॉर्टंट आहे. कारण त्या ऑक्सिजनचा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनमुळे ऑक्टेट कंप्लीट झाला, त्यामुळे हा ऑक्सिजनला काय अचीव झाली तर स्टॅबिलिटी. काय अचीव झाली, स्टॅबिलिटी अचीव झाली. आणि स्टॅबिलिटी जर अचीव झाली तर इट्स वेल अँड गुड. नो मॉलिक्युलर स्टेटमध्ये का फॉर्म होत नाही, पण स्टॅबिलिटी काय झाली, अचीव झाली. मॉलिक्युलर स्टेटमध्ये काय अचीव होत नाही, काय अचीव झाली तर स्टॅबिलिटी अचीव झाली. आता नायट्रोजन ॲटम घेते, कोणता ॲटम घेते, नायट्रोजन. नायट्रोजन ॲटम जर बघितला तर नायट्रोजन ऑक्सिजनच्या आधीच आहे म्हणजे 2 काय येणार आहे ह्याचा 5, ह्याचं पण 2 काय येणार आहे तर 5. तर इथं बघा 5 इलेक्ट्रॉन आहेत बाहेरमध्ये, 1 2 3 4 आणि इथं काय 5. परत 1 2 3
बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 5. मी तर काय म्हणते की हे जे 3 इलेक्ट्रॉन आहेत ना, हे 3 इलेक्ट्रॉन जर एक दुसऱ्याबरोबर ह्यांनी शेअर केले तर काय होणार आहे, डायरेक्ट बाहेरचं शेल काढते. 1 2 3 इलेक्ट्रॉन ह्याचे आणि दुसऱ्या नायट्रोजन ॲटमचे 3 इलेक्ट्रॉन, 1 2 3. ठीक आहे. आणि राहिले किती, 1 2 ह्या शेलमध्ये 1. बघा टोटल 1 2, हा हे बघा 1 2 3 4 5. ठीक आहे, 5 झाले का बघा, 1 2 3 4 5. आणि आता शेअर झालेले किती आहेत, 3 6 7 8. म्हणजे झालं ऑक्टेट कंप्लीट. येस. सिमिलरली 1 2 3 4 5 आणि शेअर झालेले 3 किती झाले, 8. म्हणजे नायट्रोजन जो आहे तो ट्रिपल बॉन्ड फॉर्म करतो. किती बॉन्ड फॉर्म करतो, ट्रिपल बॉन्ड. कारण किती इलेक्ट्रॉन शेअर होतात, 3. किती इलेक्ट्रॉन शेअर होतात, 3 इलेक्ट्रॉन एक दुसऱ्याबरोबर काय होतात, शेअर होतात. म्हणजे हा जो N2 काय फॉर्म झाला, N2 गॅस फॉर्म झाली. आणि हा N2 काय असतो, इनर्ट, हायली इनर्ट आहे. हे बघा आपण जे एअर म्हणतो ना, एअर इज अ मिक्सचर ऑफ ऑक्सिजन अँड नायट्रोजन असं म्हणतो ना, तर सगळ्यात जास्त अर्थवरती कोण आहे तर नायट्रोजन आहे. तो म्हणजे नायट्रोजन गॅशियस स्टेटमध्ये, एअरमध्ये ना, अर्थमध्ये असं म्हणू नको, एअरमध्ये सगळ्यात जास्त कोण आहे, नायट्रोजन. आणि तो नायट्रोजन कशाच्या फॉर्ममध्ये आहे तर N2 फॉर्ममध्ये आहे. आणि त्या नायट्रोजनचा काय फॉर्म झालेला आहे तर ट्रिपल बॉन्ड फॉर्म झालेला आहे. हे बघा जेवढी स्ट्रेंथ सिंगल बॉन्ड जॉईनिंग मध्ये असते त्यापेक्षा स्ट्रेंथ डबल बॉन्ड बॉन्डिंग मध्ये असते आणि त्यापेक्षा जास्त स्ट्रेंथ ट्रिपल बॉन्ड बॉन्डिंग मध्ये असते. म्हणजे हे 3 जे बॉन्डिंग आहेत, 3 कोव्हॅलेंट बॉन्डिंग आहेत, हे इझिली ब्रेक होऊ शकत नाही. ह्याला सगळ्यात जास्त ताकद लागणार, त्यापेक्षा कमी O2 ला लागणार, त्यापेक्षा कमी कशाला लागणार आहे, हायड्रोजनला. सिमिलरली क्लोरीन जरी म्हटला तर क्लोरीन क्लोरीन काय असतो, कॉन्फिगरेशन 2 8 काय असतो 7. ह्याला लिहिताना कसं लिहिते बघा, 1 2 3 4 5 6 आणि इथं काय लिहिते 7वा इलेक्ट्रॉन लिहिते. 1 2 3 4 5 6 आणि हा काय आहे 7वा इलेक्ट्रॉन. तर मला सांगा हा एक इलेक्ट्रॉन शेअर झाला तर काय कंप्लीट होणार आहे, ऑक्टेट कंप्लीट होणार आहे. मग इथं हा एक क्लोरीन शेअर झालं, 1 2 3 4 5 6 2 3 4 5 6. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8. सिमिलरली 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे क्लोरीन सिंगल बॉन्ड क्लोरीन. असंच नाही, सगळे हॅलोजन्स क्लोरीन ब्रोमीन आयोडीन जेवढे काय आहेत, क्लोरीन ब्रोमीन आयोडीन, हे सगळे X2 म्हणून एक्झिस्ट होतात. X2 म्हणजे काय, F2 Cl2 Br2 I2. ह्या सगळ्यामध्ये काय असतं, सिंगल बॉन्ड असतो. या सगळ्यामध्ये कोणता बॉन्ड असतो तर सिंगल बॉन्ड. ठीक आहे. हायड्रोजन सिंगल बॉन्ड, ऑक्सिजन डबल बॉन्ड, नायट्रोजन डबल बॉन्ड. आणि हे इनर्ट फॉर्म मध्ये असतात. कशा फॉर्म मध्ये असतात तर इनर्ट फॉर्म मध्ये असतात. इथला पॉइंट एवढा पॉइंट समजतोय का बघा, इथला एवढा पॉइंट समजतोय का बघा. ओके, आता इथं बघा मी काय सांगते, इथं मला एवढं सांगायचं होतं की शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन फक्त कार्बन मध्ये होत नाही. असे खूप सारे कंपाऊंड्स आहेत ज्यामध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होतं. ठीक आहे. ऑक्सिजन मध्ये पण झालं, ऑटोमॉलिक्युल फॉर्म करण्यासाठी H2 N2 Cl2 Br2 I2 सगळ्यामध्ये झालं. मी म्हटलं तुम्हाला, असंही म्हटलं मी की मोस्टली फक्त सॉल्ट्स जे आहेत त्या सॉल्ट्स मध्ये तुम्हाला आयोनिक बॉन्ड दिसेल. त्या सॉल्ट्स मध्ये तुम्हाला कोणता बॉन्ड दिसेल, आयोनिक बॉन्ड दिसेल. पण मोस्ट ऑफ द कंपाऊंड यामध्ये काय असतं, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होत असतं. मग मी म्हटलं मोस्ट ऑफ द कंपाऊंड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होत आहे, तर मग कार्बन त्यामध्ये का असा वेगळा आहे, त्याला एवढी का अशी म्हणजे वेगळी हे दिलेली आहे, उपमा दिलेली आहे. हा कार्बन म्हणजे त्याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. कारण ह्याचं रिझन आहे, कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, 4 आहे. आणि तो 4 जे इलेक्ट्रॉन आहेत, व्हॅलेन्सी जी 4 आहे, ते 4 इलेक्ट्रॉन तो सेम कार्बन ॲटम्स बरोबर जॉईन करू शकतो किंवा वेगळ्या कार्बन ॲटम्स बरोबर पण काय करू शकतो, वेगळ्या ॲटम्स, कार्बन ॲटम नाही, सेम कार्बन ॲटम बरोबर पण जॉईन करू शकतो, सेल्फ लिंकिंग पण करू शकतो किंवा क्रॉस लिंकिंग पण करू शकतो आणि स्ट्रेट चेन फॉर्म करू शकतो, ब्रांच चेन फॉर्म करू शकतो, ॲज वेल ॲज त्या सेम त्या कार्बन ॲटमचे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत
4 इलेक्ट्रॉन 4 डिफरंट ॲटम्स बरोबरही काय होऊ शकतात, शेअर होऊ शकतात. मग कार्बन्सची खूप अशी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्यामुळे कार्बन ह्या ॲटमला वर्सटाईल एलिमेंट, कार्बन ह्या एलिमेंटला आपण वर्सटाईल एलिमेंट असं नाव देतो. कार्बनच्या अशा खूप साऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्यामुळे आपण कार्बन एलिमेंटला वर्सटाईल ॲटम असं काय करतो तर नाव देतो. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन काय आहेत बघा. सगळ्यात पहिला मी हायड्रोकार्बन्स म्हणजे काय सांगते इथे लक्ष. सगळ्यात पहिला काय म्हणते मी, हायड्रोकार्बन्स म्हणजे काय बघ. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय तर कंपाऊंड्स which contain what it contains, compound which contains what, compound which contains C-H bond. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन बॉन्ड काय असतात, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन मुळे झालेले असतात. तर हायड्रोकार्बन्स म्हणजे असे कंपाऊंड्स ज्यामध्ये CH बॉन्ड आहे. आणि हायड्रोकार्बन्स किंवा असे कंपाऊंड्स ज्यामध्ये CH बॉन्ड आहे ह्यालाच आपण कसले कंपाऊंड्स म्हणतो तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. काय म्हणतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. मग ह्या हायड्रोकार्बन्स किंवा ह्या कार्बनमध्ये असे कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की जो त्याला वर्सटाईल म्हणजे असा बनवतो की काय म्हणतो, काहीतरी वेगळा, खूप सारे कंपाऊंड्स फॉर्मिंग ॲबिलिटी ह्यामध्ये काय येते तर ड्यू टू कॅटिनेशन प्रॉपर्टी. कॅरेक्टरिस्टिक पहिली कॅरेक्टरिस्टिक काय आहे, कॅटिनेशन प्रॉपर्टी. कसली प्रॉपर्टी आहे, कॅटिनेशन प्रॉपर्टी. कॅटिनेशन प्रॉपर्टी म्हणजे काय, सेल्फ लिंकिंग. काय, सेल्फ लिंकिंग म्हणजे कार्बन हा खूप दूरपर्यंत लिंकिंग करू शकतो एक दुसऱ्या, म्हणजे एक कार्बन ॲटम दुसऱ्या कार्बन ॲटम बरोबर. त्याला सांगायचं म्हणजे कसं बघा, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे. एका कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, 4. हे बघा 1 2 3 4, 1 2 3 4, परत 1 2 3 4, परत 1 2 3 4. मग हा कार्बन बॉन्ड फॉर्म करणार, हा कार्बन बॉन्ड फॉर्म करणार, हा कार्बन बॉन्ड फॉर्म करणार की नाही करणार. इथं पण कार्बन असेल तर लिंक होईल, त्याच्या पुढे पण कार्बन असेल तर काय होईल, लिंक होईल. वरती पण कार्बन असेल, हे बघा इथं जर कार्बन आहे कन्सिडर करा, 1 2 3 आणि काय झाले 4. कुठं पण कार्बन असू दे तो काय करू शकतो, सेल्फ लिंक करू शकतो. सो ड्यू टू कॅटिनेशन प्रॉपर्टी ऑफ कार्बन, ड्यू टू सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टी ऑफ कार्बन, वी कॅन गेट कार्बन कंपाऊंड्स, we can get carbon compounds in the form of straight chain, in the form of what, straight chain, branched chain, straight chain, branched chain आणि काय तर रिंग चेन्स. स्ट्रेट चेन, ब्रांच चेन किंवा रिंग चेन. आता स्ट्रेट चेन, ब्रांच चेन कसं म्हणते बघा. हे बघा हा कार्बन हा जर मी असा स्ट्रेट म्हटला तर हा स्ट्रेट चेन कार्बन कंपाऊंड म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, स्ट्रेट चेन. ही स्ट्रेट चेन फॉर्म झाले. आता राहिलेले काय व्हॅलेन्सी आहे ते सगळे कशाला सॅटिस्फाय करते, हायड्रोजन. हे बघा इथं कोण नाही तर मी इथं हायड्रोजन लिहून टाकते, इथं हायड्रोजन लिहिते, इथं हायड्रोजन लिहिते, परत इथं हायड्रोजन लिहिते, 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 इथं पण काय लिहिते, हायड्रोजन लिहू शकते का, येस लिहू शकते. म्हणजे कार्बन बॉन्डिंग झालं, स्ट्रेट चेन कार्बन फॉर्म झाला आणि राहिलेले सगळ्या व्हॅलेन्सी कोणी सॅटिस्फाय केले, हायड्रोजन. ही स्ट्रेट चेन झाली. ब्रांच चेन कार्बन सिंगल अशी स्ट्रेट चेन लिहिते, इथं ब्रांच लिहिते. हे बघा आता ह्या कार्बनची व्हॅलेन्सी 3, तर राहिलेल्या व्हॅलेन्सीज काय करते, सॅटिस्फाय. हे बघा एका कार्बनला व्हॅलेन्सी किती असते, 4 बॉन्ड आहेत बघा, 1 2 3 4. ह्या कार्बनचे बॉन्ड 1 2 3 4, ह्या कार्बनचे बॉन्ड 1 2 3 4, ह्या कार्बनचे बॉन्ड 1 2 3 4. स्ट्रेट चेन. तर राहिलेले सगळे कशाने घेते तर हायड्रोजन. राहिलेले सगळे कसे लिंक करते तर हायड्रोजन लिंक करते. राहिलेले सगळे कसे लिंक
कार्बन किती ह्याला जॉईन आहे, 2 व्हॅलेन्स सॅटिस्फाय झाली, राहिली किती व्हॅलेन्सी 2, म्हणजे इथे एक हायड्रोजन इथे एक हायड्रोजन. परत हा कार्बनची व्हॅलेन्सी किती सॅटिस्फाय झाली 2, परत हा काय करू शकतो, लिंक करू शकतो. परत ह्या कार्बनची व्हॅलेन्सी किती असू शकते, सायक्लिक फॉर्म झाला का, हा पण असा लिहितो तुम्ही बघितला हा CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2. पण रिंग फॉर्म करण्यासाठी रिंग फॉर्म करण्यासाठी रिंग चेन फॉर्म करण्यासाठी मिनिमम किती कार्बन असायला पाहिजे, 3. मिनिमम किती कार्बन असायला पाहिजे, तर मिनिमम 3 कार्बन असायला पाहिजे. किती कार्बन असायला पाहिजे, 3 कार्बन असायला पाहिजे. आता कॅटिनेशन प्रॉपर्टी झाली. कॅटिनेशन प्रॉपर्टी नंतर काय सांगू शकते, सेकंड प्रॉपर्टी इट्स हॅव्हिंग ॲबिलिटी टू फॉर्म मल्टिपल बॉन्ड्स. कार्बन इज हॅव्हिंग ॲबिलिटी टू फॉर्म मल्टिपल बॉन्ड्स. मीन्स कार्बन कार्बन हा काय फॉर्म करू शकतो, सिंगल बॉन्ड ही फॉर्म करू शकतो, डबल बॉन्ड ही फॉर्म करू शकतो आणि ट्रिपल बॉन्ड ही काय करू शकतो, फॉर्म करू शकतो. कार्बन atom is having ability to form multiple bonds. Carbon atom is having an ability to form what, multiple bonds. Now next, carbon compound shows isomerism. Carbon compounds show what, isomerism. What they show, isomerism. आता आयसोमेरिझम म्हणजे काय बघा, आयसोमेरिझम म्हणजे सगळ्यात पहिला आपण आयसोमर्स म्हणजे काय माहिती असेल आपल्याला. व्हॉट आर आयसोमर्स, compounds having same molecular formula. त्यांचे molecular formula काय आहे, सेम आहे, same molecular formula but different structural formula. But different what, different structural formula. Compounds, what they are having, compounds having same molecular formula. Molecular formula same असेल पण different structural formula काय असेल, वेगळा असेल. स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय असेल तर वेगळा असेल, तर ह्याला आपण आयसोमर्स म्हणतो. तर मी ह्या आयसोमर्सला जर मला दाखवायचं असेल तर हे बघा, CH3, हे बघा मी असं करते, एक पेज मध्ये स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन लिहिते, 4 लिहिते. ठीक आहे, मग राहिलेल्या व्हॅलेन्सी किती सॅटिस्फाय, कशाने सॅटिस्फाय होणार आहे, तर हायड्रोजनला सॅटिस्फाय होणार असं म्हणतो. ठीक आहे, मग एका कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, 4. 1 2 3 4 बॉन्ड फॉर्म झाले, ह्याची 1 2 3 4 बॉन्ड फॉर्म झाले. ह्या कार्बनला 1 2 3 4 बॉन्ड फॉर्म झाले. ह्या कार्बनला 1 2 3 4 काय झालेले आहेत, तर बॉन्ड फॉर्म झालेले आहे. माहित मी काय म्हणते, काय लिंक होते तर हायड्रोजन. ठीक आहे, आता ह्याला जर मला शॉर्टकट मध्ये लिहायचं असेल तर ह्या स्ट्रक्चरला जर मला शॉर्टकट मध्ये लिहायचं असेल तर ह्या कार्बनला किती हायड्रोजन जॉईन आहेत, 3. हा कार्बन पुढच्या कार्बनला जॉईन आहे, त्याला किती हायड्रोजन जॉईन आहेत, 2. असे CH2 लिहिणार. परत हा कार्बनला किती हायड्रोजन जॉईन आहेत, 2. परत CH2 लिहिणार. परत ह्या कार्बनला किती हायड्रोजन जॉईन आहेत, 3. म्हणजे काय लिहिणार आहे, CH3 लिहिणार. काय लिहिणार आहे, CH3 लिहिणार आहे. आता मी स्ट्रेट मध्ये 3-4 कार्बन दिलेले. आता मी काय करते बघा, ह्या सेम स्ट्रक्चर मध्ये काय चेंज करते येतं बघा, 1 2 3 असे कार्बन लिहिते आणि एक कार्बनला ब्रांच करून टाकते. एक कार्बनला काय करते, ब्रांच करते. मग इथे किती बॉन्ड येणार आहेत, 1 2 3. मग 1 2 3 इथं 4. परत ह्याची व्हॅलेन्सी किती असते तर 4. ह्याची व्हॅलेन्सी किती असते तर 4. तर लक्षात काय, ह्या कार्बनला किती हायड्रोजन जॉईन होणार आहे, 3. हा बघा 1 2 3 जॉईन झाले. ते बघा इथे एक कार्बनला जॉईन झाला, इथे एक कार्बनला जॉईन झाला, इथे एक कार्बनला जॉईन झाला, म्हणजे याची व्हॅलेन्सी किती राहिली, 1च. त्याची व्हॅलेन्सी किती राहिली, 3. याची हे बघा, ह्याची व्हॅलेन्सी लक्षात आहे का. मग ह्याला जर शॉर्टकट मध्ये, ह्या स्ट्रक्चरला शॉर्टकट मध्ये यायचं असेल तर मी कसं लिहू शकते, हा कार्बन आहे, ह्याला किती हायड्रोजन आहेत, 3. परत हा कार्बन, त्याला किती हायड्रोजन आहे, 1. परत त्याच्या खाली एक कार्बन जॉईन आहे, त्याला किती हायड्रोजन जॉईन आहे, 3 आहे. परत हा कार्बन आहे, त्याला किती हायड्रोजन जॉईन आहे, 3. सांगा मला याचं कार्बन काउंट्स करून सांगा किती होतात कार्बन.
हे बघा ह्यामध्ये किती कार्बन आहेत, ह्यामध्ये 4 कार्बन आहेत आणि हायड्रोजन 10 आहेत का बघा, कार्बन 4 आणि हायड्रोजन 10 आहेत का बघा, 1 2 3 4, 4 कार्बन आणि हायड्रोजन 3 + 3 6, 7 8 9 10. सिमिलरली ह्यामध्ये पण बघा 1 2 3 4, 4 कार्बन आणि हायड्रोजन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे हे दोन्ही स्ट्रक्चर्स कार्बनचेच आहेत, दोन्ही स्ट्रक्चर कार्बनचेच आहेत. त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, सेम. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स दोघांमध्ये काय आहेत, सेम आहे, पण स्ट्रक्चरली दोन्ही काय आहेत, वेगळे. ही स्ट्रेट चेन आहे आणि ही काय आहे, ब्रांच्ड आहे. ही स्ट्रेट चेन आहे आणि ही काय आहे तर ब्रांच्ड चेन आहे. ती स्ट्रेट चेन आहे आणि ही कोणती चेन आहे तर ब्रांच्ड चेन आहे. कोणती चेन आहे, ब्रांच्ड चेन आहे. तर ह्याला आपण काय म्हणतो, आयसोमर्स आर हॅव्हिंग शोज, आयसोमर शोज व्हॉट, कार्बन कंपाऊंड शोज व्हॉट, आयसोमर्स. कार्बन कंपाऊंड्स आयसोमर्स दाखवतात म्हणजे असेही कंपाऊंड फॉर्म होतात की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, सेम आहे, स्ट्रक्चरली ते दिसताना काय दिसतात, वेगळे दिसतात. हा एक पॉइंट त्यांना काय करतो, वेगळा बनवतो. बघा कार्बनला कॅटिनेशन प्रॉपर्टी आहे, सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टी आहे, म्हणून कार्बन कार्बन स्ट्रेट चेन फॉर्म होतात, कार्बन कार्बन ब्रांच चेन फॉर्म होतात, कार्बन कार्बन रिंग फॉर्म होते. कार्बनची कपॅसिटी असते काय, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड फॉर्म करण्याची, म्हणजे मल्टिपल बॉन्ड्स तो फॉर्म करू शकतो. कार्बन आयसोमेरिझम दाखवतो. कार्बन कंपाऊंड्स काय दाखवतात, कार्बन म्हणजे कार्बन कंपाऊंड्स आयसोमेरिझम दाखवतात, म्हणजे त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण स्ट्रक्चरली ते काय असू शकतात, वेगळे असू शकतात. सी व्हॉट आर आयसोमर्स, आपण हे डिस्कस करायचंय. व्हॉट आर आयसोमर्स, कंपाऊंड्स, कार्बन कंपाऊंड्स, दोन कार्बन कंपाऊंड्स ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, सेम आहे, पण स्ट्रक्चरली ते काय आहेत, वेगळे आहेत. त्याला आपण काय म्हणतो तर आयसोमर्स म्हणतो. ठीक आहे. आणि कोणती प्रॉपर्टी आहे की कार्बन कंपाऊंड्स काय फॉर्म करतात, होमोलॉगस सिरीज. कार्बन कंपाऊंड्स काय फॉर्म करू शकतात, होमोलॉगस काय फॉर्म करू शकतात तर सिरीज फॉर्म करू शकतात. ह्या कार्बन कंपाऊंड्स ना वेगवेगळे फंक्शनल ग्रुप्स हे काय होऊ शकतात, जॉईन होऊ शकतात. कार्बनची व्हॅलेन्सी 1 आहे, कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. ठीक, एक मिनिट हा, कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, 4 आहे. म्हणजे एक कार्बनचा बॉन्ड फॉर्म होण्यासाठी इथं असा कोणताही दुसरा ऍटम जॉईन होऊ शकतो ज्याची व्हॅलेन्सी किती आहे, 1 आहे, किंवा असा कोणताही दुसरा आयन जॉईन होऊ शकतो ज्याची व्हॅलेन्सी काय आहे, 1 आहे. त्यामुळे कार्बन मध्ये फक्त CH बॉन्ड आहे म्हणजे हायड्रोकार्बन असं म्हणत नाही आपण, असंही म्हणतो की CH बॉन्ड्स आहेत ऍज वेल ऍज एखादा किंवा दोन किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन दुसरे कोणते तरी फंक्शनल ग्रुप्स जॉईन झालेले आहेत आणि तुम्हाला व्हरायटी ऑफ कंपाऊंड्स काय झालेले आहेत, मिळालेले. फक्त आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणले की नाही ज्यामध्ये CH बॉन्ड ऍज वेल ऍज फंक्शनल ग्रुप्स असे जॉईन आहेत, तसे मोर दॅन 2 मिलियन आहेत. किती कंपाऊंड्स आहेत, मोर दॅन 2 मिलियन कंपाऊंड्स आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ज्यामध्ये CH बॉन्ड आहेत. हे नॉर्मल इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स पेक्षाही, इनऑर्गॅनिक कंपाऊंड जेवढे आहेत त्यापेक्षाही जास्त ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, 2 मिलियन्स पेक्षा जास्त. स्वतः एक कार्बन बॉन्डिंगमुळे, एक कार्बन ऍटम म्हणजे असं म्हणू शकता एकच कार्बन ऍटम आहे, खूप सारे कार्बन असणार आहे, लिंकिंग असणार आहे, पण एवढंच सांगा की कार्बन एलिमेंट, कार्बनमुळे हे बॉन्ड्स फॉर्म झाले ना, मग हे जे काही कार्बन आहे हा बॉन्डिंग करून मिलियन्स ऑफ कंपाऊंड फॉर्म करतो. 2 मिलियन कंपाऊंड त्यापेक्षा जास्तच माहित आहेत, जे की नॉर्मल दुसरे एलिमेंट्स जरी कन्सिडर केले त्यांच्या कार्बन सोडून बाकी जेवढे एलिमेंट्स आहेत त्यामध्ये जरी बॉन्डिंग करून कंपाऊंड फॉर्म केले तर तेवढे फॉर्म होत नाही जेवढे कार्बन काय करतो तर बॉन्ड फॉर्म करतो. काय फॉर्म करतो, बॉन्ड फॉर्म करतो. आणि स्पेशालिटी ह्याची एवढीच आहे की ह्या कार्बन कंपाऊंड्स मध्ये कार्बन आणि हायड्रोजन काय असतात, मॅक्झिमम केसेस मध्ये लिंक असतात. तुम्हाला खूप असे केसेस मिळणार की तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे पण त्यामध्ये CH बॉन्ड नाहीये. असे तुम्हाला खूप कमी केसेस मिळणार की तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे पण त्यामध्ये कोणता बॉन्ड नाही आहे तर CH बॉन्ड नाही आहे. ओके, तो आपण पुढे बघूया. पण ठीक आहे, आता कार्बन कंपाऊंड्स जे आहेत हे मोस्टली आपण किती टाइप मध्ये क्लासिफाय करतो, कार्बन कंपाऊंड्स जे आहेत हे मोस्टली आपण 2 टाइप मध्ये क्लासिफाय करतो. कोणते कंपाऊंड तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ऐकलाय ना तुम्ही ऐकलाय ना, कार्बन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं आपण क्लासिफाय करतो. हायड्रोकार्बन्स म्हणजे कार्बन कंपाऊंड्स
असे कार्बन कंपाऊंड्स ज्यामध्ये CH बॉन्ड असणारच आहे, असे कार्बन कंपाऊंड्स ज्यामध्ये कोणता बॉन्ड असणार आहे, CH बॉन्ड असणारच आहे. ओके, तर इथं बघा मेनली हायड्रोकार्बन्स are mainly classified into two types, that is saturated हायड्रोकार्बन. कसला हायड्रोकार्बन असतो, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन एक असतो, आणि दुसरा कोणता असतो तर अनसॅच्युरेटेड काय असतो तर हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि कोणता दुसरा तर अनसॅच्युरेटेड काय आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे असे कार्बन कंपाऊंड्स ज्यामध्ये CH बॉन्ड आहे, असे कार्बन कंपाऊंड्स ज्यामध्ये CH बॉन्ड आहे, पण ऑल कार्बन atoms are linked by single bond. सगळे कार्बन बघा मी म्हणते कार्बन ऍटम मध्ये काय असणार आहे, सिंगल बॉन्ड असणार आहे. ऑल कार्बन atoms are linked by single bond. सगळे कार्बन ऍटम कसे लिंक्ड असणार आहेत तर सिंगल बॉन्ड काय असणार आहेत, लिंक्ड असणार आहेत. बघा C सिंगल बॉन्ड C, परत C सिंगल बॉन्ड 3 कार्बन सिंगल बॉन्ड लिंक आहे, किंवा C सिंगल बॉन्ड. आता बघा हा सिंगल बॉन्ड, ह्या कार्बनची आता व्हॅलेन्सी किती राहिली आहे 3, ह्या कार्बनची व्हॅलेन्सी किती राहिली आहे 3. हे बघा इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन येते, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन येते. ठीक आहे, परत ह्यामध्ये व्हॅलेन्सी किती आहे 1 2 3, 1 2 1 2 3. मग इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन लिंक झालेला आहे. ओके, ह्यामध्ये पण असंच कार्बन सिंगल बॉन्ड बघा 1 2 3 4, इथं राहिली व्हॅलेन्सी 3, इथं 2, इथं 2, इथं 3, तर हायड्रोजन आला H H H, परत इथं H H, इथं H. Saturated hydrocarbons are those hydrocarbons in which carbon is always linked with a single bond. Carbon is always linked with a what, a single bond. Next बघा unsaturated hydrocarbons म्हणजे काय तर unsaturated hydrocarbons means अशा hydrocarbons in which carbon atom is having at least म्हणजे एक तरी असायला पाहिजे, in which carbon atom is having at least a double bond. Carbon what, double bond, like this C double bond C. It's having at least carbon double bond, or it is having at least carbon triple bond. त्यामध्ये ऍटलीस्ट कार्बन डबल बॉन्ड तरी आहे किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड तरी आहे, त्याला आपण काय म्हणतो तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. त्याला आपण काय म्हणतो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. बघा त्याला काय म्हणतो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. एक आता इथं लक्षात काय सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, ओके, ज्यामध्ये कार्बन सिंगल बॉन्ड आहे. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स ज्यामध्ये कार्बन सिंगल बॉन्ड आहे. मग एक कार्बन असू दे, 2 कार्बन असू दे, 3 कार्बन असू दे, 10 कार्बन असू दे, स्ट्रेट चेन असू देत किंवा ब्रांच असू देत, जर कार्बन सिंगल बॉन्ड आहे, जर कार्बन काय आहे सिंगल बॉन्ड आहे आणि बाकीचे सगळे काय झालेले आहेत तर हायड्रोजनच काय झालेले आहेत, सगळ्या राहिलेल्या व्हॅलेन्सीज हायड्रोजन काय झालेले आहेत सॅटिस्फाय झालेले आहेत. आणि सगळ्या बघा कार्बन जेवढे काही कार्बन आहेत ते सगळे सिंगल बॉन्डने लिंक झालेले आहेत आणि राहिलेली ज्या काही व्हॅलेन्सी आहेत ते कोणी सॅटिस्फाय केलेत हायड्रोजन मध्ये. म्हणजे पूर्णतः तुम्हाला त्या स्ट्रक्चर मध्ये CH बॉन्ड दिसतंय, एकतर CC बॉन्ड दिसतोय किंवा CH बॉन्ड दिसतोय, CC बॉन्ड दिसतोय किंवा CH बॉन्ड दिसतोय.
मग सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स विच कंटेन्स ऑल CH bonds and all carbon atoms are having single bonds. बघा, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स विच कंटेन्स ऑल CH bonds. जर सगळे राहिलेले व्हॅलेन्सी CH bonds आहेत, ऑल CH bonds, and कार्बन इज हॅव्हिंग सिंगल बॉन्ड, कार्बन इज हॅव्हिंग सिंगल बॉन्ड, तर त्याला आपण काय म्हणतो, अल्केन म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, अल्केन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर दोज कार्बन्स इन विच कार्बन ॲटम्स आर सिंगल बॉन्डेड आणि राहिलेली जी काही व्हॅलेन्सी आहे ती सगळे व्हॅलेन्सी कोणी सॅटिस्फाय केलेले आहेत, तर हायड्रोजनला सॅटिस्फाय केलेत. हा पण एक्झाम्पल बघा, इथे टोटल कार्बन किती आहेत, 1 2 3 4, 4 कार्बन ह्या सगळ्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे आणि राहिलेल्या व्हॅलेन्सीज 3 2 2 3 हे सगळे व्हॅलेन्सीज कोणी सॅटिस्फाय केलेले आहेत, हायड्रोजनला सॅटिस्फाय केले. तर ह्या फॅमिलीजना म्हणजे अशा ज्या काही कार्बन्स अशी जी काही बॉन्डिंग असणार आहे, मग कोणावर 1 कार्बन आहे, 2 कार्बन आहे, 3 कार्बन आहे, 4 कार्बन आहे, त्यावरती नेम चेंज होतो. पण अशी ज्यामध्ये बॉन्डिंग असते त्या फॅमिलीला आपण काय म्हणतो, अल्केन फॅमिली. अशी फॅमिली ज्यामध्ये सगळे कार्बन सिंगल बॉन्ड आहेत आणि राहिलेल्या व्हॅलेन्सी जे आहेत त्या हायड्रोजनला सॅटिस्फाय केलेल्या आहेत. सगळे कार्बन बॉन्डेड आहेत आणि राहिलेल्या व्हॅलेन्सीज कोणी सॅटिस्फाय केलेले आहेत, तर हायड्रोजनने सॅटिस्फाय केले. त्या फॅमिलीला आपण कोणती फॅमिली म्हणतो, तर अल्केन फॅमिली म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, अल्केन फॅमिली. ठीक आहे. आता नेक्स्ट अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. मग अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे म्हणजे त्यामध्ये एकतर डबल बॉन्ड असणार आहे किंवा ट्रिपल बॉन्ड असणार आहे. कार्बन डबल बॉन्ड असणार आहे किंवा कार्बन काय असणार आहे, ट्रिपल बॉन्ड असणार आहे. मग त्या केस मध्ये आपण असं लिहिणार अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन विच कंटेन्स ॲट लिस्ट 1 कार्बन डबल बॉन्ड. हे बघा काय आता काय होतं ऍक्च्युली, जर मी कार्बन डबल बॉन्ड, 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड फॉर्म झालाय, एका कार्बनची टोटल व्हॅलेन्सी किती असते, 4 असते ना बाळांनो. मग मला सांगा, इथं बघा 1 2 इथं एक देते 3 आणि इथं एक काय देते 4. सिमिलरली हा जो कार्बन आहे त्याला 1 2 इथं एक देते आणि इथं काय देते 4. म्हणजे राहिलेली जे आहे ते कोण सॅटिस्फाय करणार आहे, हायड्रोजन. राहिलेली जे आहे ते कोण सॅटिस्फाय करणार आहे, हायड्रोजन. राहिलेले जे आहे ते कोण सॅटिस्फाय करणार, हायड्रोजन. राहिलेले आहेत ते कोण सॅटिस्फाय करणार, हायड्रोजन. हा लिहू कसं लिहू शकते, कार्बन डबल बॉन्ड, राहिले किती व्हॅलेन्सी, 2. जेव्हा डबल बॉन्ड असतो तेव्हा जर टर्मिनल एंडला असेल तर 2 व्हॅलेन्सी. मग अशी कार्बनची फॅमिली ज्यामध्ये ऍटलिस्ट कार्बन डबल बॉन्ड आहे, एक तरी डबल बॉन्ड आहे, कार्बन मध्ये एक तरी डबल बॉन्ड आहे आणि राहिलेल्या सगळ्या व्हॅलेन्सीज जे आहेत ते कोणी सॅटिस्फाय केले, हायड्रोजनला. हे बघा, मी 4 कार्बन घेते, काय घेते, 4 कार्बन घेते, त्यातला एक कार्बन काय म्हणते, डबल बॉन्ड म्हणते. मग मला सांगा ह्या कार्बनची किती बॉन्ड सॅटिस्फाय झाले, कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहेत म्हणजे बॉन्ड 4 फॉर्म होतात. मग ह्या कार्बनची किती व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली, 1 2 3 आणि हा काय म्हणते 4. 1 2 3 आणि हा काय म्हणते 4. ह्या कार्बनला एकच बॉन्ड आहे म्हणजे राहिली व्हॅलेन्सी किती, 3. हा पण किती आहे, 3. म्हणजे इथं सगळीकडे काय होणार आहे, हायड्रोजन. असा जेव्हा स्ट्रक्चर असेल की ज्यामध्ये एक तरी कार्बन डबल बॉन्ड आहे आणि राहिलेल्या ज्या काही व्हॅलेन्सीज आहेत त्या हायड्रोजनला सॅटिस्फाय झाल्यात, अशा फॅमिलीला आपण काय म्हणतो, अल्कीन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, अल्कीन. एनी अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन विच कंटेन्स ॲट लिस्ट 1 कार्बन डबल बॉन्ड अँड रिमेनिंग ज्या काही व्हॅलेन्सीज आहेत, कार्बन सिंगल बॉन्ड असणारच आहेत पण ऍटलीस्ट एक तरी कार्बन डबल बॉन्ड आहे त्यामध्ये, आणि राहिलेल्या कार्बन सिंगल बॉन्ड आणि कार्बन डबल बॉन्ड सोडून जे काही व्हॅलेन्सीज आहेत ते कोणी सॅटिस्फाय केले, हायड्रोजनने केले, तर त्याला आपण काय म्हणतो, अल्कीन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, अल्कीन म्हणतो. नेक्स्ट, आता असा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ज्यामध्ये कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. मला सांगा, जर एक कार्बनचे 3 बॉन्ड इथं शेअर झाले, राहिले किती बॉन्ड, एकच. एक बॉन्ड इथं येते, एक बॉन्ड इथं झाले, म्हणजे एक कार्बन 1 2 3 4 ह्या कार्बनचे 3 व्हॅलेन्सी 4 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाले. 1 2 3
4, ह्या कार्बनचे पण 3 व्हॅलेन्सी काय झाले तर सॅटिस्फाय झाले, ह्या कार्बनचे पण 3 व्हॅलेन्सी काय झाले सॅटिस्फाय झाले. मग असा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ज्यामध्ये ऍटलिस्ट एक ट्रिपल बॉन्ड आहे, ज्यामध्ये ऍटलिस्ट एक ट्रिपल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड असणारच आहे, बघा 1 2 3 4, ह्या केस मध्ये तर ट्रिपल बॉन्ड आहे. इथे ट्रिपल बॉन्ड लिहिला तर मला सांगा हा मधला इथला कार्बन बघा काय 1 2 3 4, ह्या कार्बनचे 4 बॉन्ड फॉर्म झाले, पाचवा बॉन्ड फॉर्म होणार आहे का नाही, पण हा 1 2 3 4 चौथा बॉन्ड, ह्याचे तर होणार नाही, ह्याचे 2 राहतात आणि ह्याचे किती राहतात तर 3. मग असा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ज्यामध्ये ऍटलिस्ट एक ट्रिपल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन, राहिले कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतील आणि राहिलेल्या सगळ्या व्हॅलेन्सी कोणत्या कोणी सॅटिस्फाय केल्यात हायड्रोजननं, तर त्याला आपण काय म्हणतो अल्काईन म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो अल्काईन. जर सिंगल सगळे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतील तर अल्केन, ऍटलिस्ट एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर अल्कीन, ऍटलिस्ट एक ट्रिपल बॉन्ड असेल तर अल्काईन. पण एवढंच की राहिलेल्या सगळ्या ज्या काही व्हॅलेन्सीज आहेत कार्बन कार्बन बॉन्ड सोडून ज्या काही राहिलेल्या व्हॅलेन्सी आहेत ते कोणी सॅटिस्फाय केलेले आहेत तर हायड्रोजनने सॅटिस्फाय केलेले आहेत, कोणी सॅटिस्फाय केलेले आहेत तर हायड्रोजनने काय केलेले आहेत सॅटिस्फाय केलेले आहेत. मी तुम्हाला एक सिंपल स्ट्रक्चर लिहून दाखवते, त्यामध्ये डिफरन्सेस समजेल तुम्हाला. मी घेते कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड घेते, राहिले किती व्हॅलेन्सी 3, म्हणजे इथे किती हायड्रोजन येणार आहेत 3 हायड्रोजन येणार, इथं पण किती हायड्रोजन येणार आहेत 3, म्हणजे इथं 2 कार्बन आहेत आणि हायड्रोजन किती आहेत 6, कार्बन 2 आहेत आणि हायड्रोजन किती आहेत 6. ठीक आहे, आता आणि एक स्ट्रक्चर घेते काय, आणि एक स्ट्रक्चर कसा घेते बघा, ओके इथे लक्षात कार्बन कार्बन आहे, कसा बॉन्ड आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, 2च कार्बन घेते त्यामध्ये डबल बॉन्ड आहे, राहिली किती व्हॅलेन्सी, हे बघा ह्या कार्बनची 2 ह्या कार्बनची 2, म्हणजे ह्याला मी लिहू शकते C2 काय लिहू शकते H4, C2 काय लिहू शकते H4 लिहू शकते. नेक्स्ट बघा 2 कार्बन घेते त्यामध्ये काय आहे ट्रिपल बॉन्ड आहे, मग ह्या कार्बनचे 3 बॉन्ड राहिले किती व्हॅलेन्सी 1, ह्या कार्बनचे 3 बॉन्ड राहिले किती व्हॅलेन्सी 1, म्हणजे इथं काय येणार आहे C2 काय येणार आहे H2. मला सांगा सगळ्या केसेस मध्ये 2-2च कार्बन आहेत, एकामध्ये सिंगल बॉन्ड आहे, एकामध्ये डबल बॉन्ड आहे, एकामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, फरक काय पडलाय रे मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये, इथं C2H6 आहे. मग सिंगल बॉन्ड मध्ये जेवढे हायड्रोजन आहेत त्यापेक्षा 2 कमी कशामध्ये आहेत डबल बॉन्ड कंपाऊंड मध्ये, आणि डबल बॉन्ड मध्ये जेवढे हायड्रोजन्स आहेत त्यापेक्षा किती कमी आहेत 2 हायड्रोजन कमी आहेत ट्रिपल बॉन्ड मध्ये, 2 हायड्रोजन कमी आहेत कशामध्ये तर ट्रिपल बॉन्ड मध्ये कमी आहेत. तर ह्यावरनं आपण काय करतो अल्केन अल्कीन आणि अल्काईनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहू शकतो, अल्केन अल्कीन अल्काईनचा काय लिहू शकतो मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहू शकतो. कारण सी आता आपण जी कार्बन फॅमिली बघणार ती वास्ट फॅमिली आहे, तर त्यावरनं जर आपण म्हटलं तर मी ह्याचा अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो CnH2n+2 असतो, म्हणजे जेवढे कार्बन असतील त्यापेक्षा जास्त हायड्रोजन 2 टाइम्स आहे, जेवढे कार्बन आहेत त्याचे डबल हायड्रोजन +2, म्हणजे जेवढे कार्बन आहेत त्यामध्ये डबल हायड्रोजन आणि 2 हायड्रोजन एक्स्ट्रा असे असतात CnH2n+2. आता अल्केन्स मध्ये असं आहे अल्कीन मध्ये 2 हायड्रोजन कमी आहेत, तर आपण अल्कीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहितो CnH2n, काय लिहितो CnH2n लिहितो. आणि अल्काइन्स मध्ये आणि हायड्रोजन अल्कीन पेक्षा 2 हायड्रोजन आणि कमी आहेत म्हणून आपण इथं फॉर्म्युला लिहितो CnH2n-2, काय लिहितो CnH2n- काय लिहितो 2. हे काय झाले तर अल्केन अल्कीन आणि अल्काइन्स हे आहेत ना, ही पॅरेंट्स आहेत एवढं लक्षात ठेवा. ह्यांच्यापासून सगळं आता पुढे आपण जे काही कंपाऊंड शिकणार ना, जे काही 2 मिलियन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, हे जे काही 2 मिलियन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत हे सगळे अल्केन अल्कीन आणि अल्काइनच्या फॅमिलीज पासून आलेले आहेत. अल्केन अल्कीन आणि अल्काइन्सच्या फॅमिली पासून काय झालेले आहेत तर आलेले आहेत. मग क्लासिफिकेशन हायड्रोकार्बन्स आपण असं करू शकतो
की हायड्रोकार्बन्स दोन टाईपचे असतात, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असतात. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो आणि तो कोण असतात तर अल्केन फॅमिली म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये सगळे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतात आणि राहिलेल्या व्हॅलेन्सी हायड्रोजनला सॅटिस्फाय केलेले असतात आणि त्याची व्हॅलेन्सी असते CnH2n+2. काय असते CnH2n+ काय असते तर 2 असते. आता अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आपण दोन फॅमिलीज मध्ये डिस्क्राइब करतो की एकामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो आणि एकामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो. मग हा कोण असणार आहे तर अल्कीन असणार आहे आणि हा कोण असणार आहे तर अल्काईन असणार आहे. मग कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे अल्कीनचा फॉर्म्युला काय असतो CnH2n अल्कीन असतो आणि अल्काईन कसा असतो तर CnH2n-. अल्कीन आणि कोण झाला तर अल्काईन. बघा हायड्रोकार्बन्स आर मेनली क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अल्केन्स यांचा फॉर्म्युला काय असतो CnH2n+2 आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कोण असतात तर अल्कीन्स आणि अल्काइन्स ज्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड कार्बन कार्बन काय आहे ट्रिपल बॉन्ड. यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युलाज बघा, अल्केनचा काय आहे CnH2n+2, अल्कीनचा काय आहे CnH2n आहे आणि अल्काइनचा काय आहे तर CnH2n-2. तुम्ही म्हणणार मॅम तुम्ही आता फक्त म्हणजे थोडेच दाखवलंय. हे बघा ही फॅमिली खूप मोठी आहे त्यामुळे आपल्याला डिस्कस करण्यासाठी पण जरा टाइम लागणार. हे फक्त इंट्रोडक्शन पार्ट झाला. आता आपण अल्केन अल्कीन आणि अल्काईन फॅमिलीचे पॅरेंट कंपाऊंड्स बघूया. त्या नेक्स्ट लेक्चरला आपण अल्केन अल्कीन अल्काईनचे पॅरेंट कंपाऊंड्स आणि त्याचे नेम कसे कसे दिले, मग ब्रांच सायक्लिक रिंग्स, मग सायक्लिक मध्ये डबल बॉन्ड, सायक्लिक मध्ये ट्रिपल बॉन्ड, हे सगळे बघूया. काय बघूया हे सगळे स्ट्रक्चर्स आपण काय करूया बघूया. ओके नेक्स्ट लेक्चरला बघूया.